नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासामधील दुसरा सोमवार. त्याचसोबत आज गंगा दशहरा समाप्ती देखील आहे. तर मी आज तुम्हाला गंगा दशहरा समाप्तीची शिवकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. ही कथा सूर्यवंशातील एक महान सम्राट राजा सागर याच्यापासून सुरू होते. महाराज सागर केवळ एक राजा नव्हते, ते धर्माचे रक्षक, सत्याचे उपासक आणि आपल्या प्रजेसाठी पितृतुल्य होते. त्यांच्या राज्यात कोणीही दुःखी, भुकेले किंवा अन्यायाला बळी पडलेले नव्हते. पण एवढी संपत्ती असूनही त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. ते दुःख म्हणजे संततीचा अभाव. प्रिय श्रोत्यांनो, जसे फळांशिवाय झाड अपूर्ण वाटते, तसेच राजा सागरला अपूर्ण वाटत होते. त्याने असंख्य यज्ञ केले आणि अनेक तपश्चर्या केल्या. त्याने ऋषीमुनी आणि संतांचे आशीर्वाद घेतले आणि अखेरीस देवाच्या कृपेने त्याच्या दोन्ही राण्यांना संतती प्राप्त झाली. एका राणीला एक तेजस्वी पुत्र झाला, तर दुसऱ्या राणीला 60,000 पुत्र झाले. होय प्रिय श्रोत्यांनो, 60,000 पुत्र, ज्यांची चमक अग्नीसारखी, ज्यांचे सामर्थ्य पर्वतांसारखे आणि ज्यांचा उत्साह समुद्राच्या लाटांसारखा प्रखर होता. काळ लोटला आणि सर्व राजकुमार मोठे झाले आणि राजा सागरने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अश्वमेध यज्ञ इतका महत्त्वाचा का होता? लक्षपूर्वक ऐका. अश्वमेध यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. ही एक घोषणा होती की पृथ्वीवर धर्माची स्थापना झाली आहे. ही एक प्रतिज्ञा होती की अधर्माचा अंत होईल. या यज्ञाद्वारे राजा सागरला संपूर्ण पृथ्वीवर धर्माचा विजय प्रस्थापित करायचा होता. यज्ञ सुरू झाला. मंत्रोच्चारांचा नाद घुमला. ऋषीमुनींनी आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आणि यज्ञाऱ्या अश्वाला जगभर फिरण्यासाठी सोडण्यात आले. पण प्रिय श्रोता, जिथे धर्माचा प्रकाश चमकतो तिथे अधर्माची सावली अस्वस्थ होते. देवांचा राजा इंद्र, जो मानवांच्या तपश्चर्या आणि यज्ञांनी नेहमीच अस्वस्थ असे, त्याने एक योजना आखली. त्याने तो पवित्र यज्ञाऱ्या अश्व चोरला आणि महर्षी कपिलांच्या आश्रमात लपवला. आता कल्पना करा, ही बातमी ऐकून राजा सागरला काय वाटले असेल. त्याने ताबडतोब आपल्या 60,000 पुत्रांना अश्वाचा शोध घेण्याचा आदेश दिला. प्रिय श्रोता, राजकुमार निघाले. त्यांनी पृथ्वीचा कानाकोपरा शोधला. ते जंगलात, पर्वतांमध्ये आणि नदीकिनारी गेले. त्यांनी जमीन खोदण्यास सुरुवात केली. त्यांचा शोध हळूहळू अहंकारात बदलला. त्यांच्या शक्तीने त्यांच्या बुद्धीवर मात करण्यास सुरुवात केली आणि अखेरीस ते महर्षी कपिलांच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी यज्ञाचा घोडा शांतपणे उभा असलेला पाहिला आणि जवळच महर्षी कपिल गहन ध्यानात मग्न होते. प्रिय श्रोत्यांनो, येथूनच कथेला सुरुवात, मोठे वळण मिळते. कोणताही विचार न करता त्या राजकुमारांनी महर्षी कपिलांवर घोडा चोरल्याचा आरोप केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे योग्य होते का? तपश्चर्या करणाऱ्या ऋषीवर आरोप करणे न्यायी होते का? नाही, ते अन्यायी होते आणि हीच अन्यायी वृत्ती त्यांच्या विनाशाचे कारण ठरली. महर्षी कपिलांनी डोळे मिटताच त्यांच्या तपश्चर्येची आग त्यांच्या क्रोधाच्या ज्वालामध्ये बदलली आणि त्याच क्षणी 60,000 राजकुमारांची राख झाली. प्रिय श्रोत्यांनो, एका क्षणात 60,000 जीवांचा अंत झाला. 60,000 जीव मुक्तीच्या प्रतीक्षेत पृथ्वी आणि आकाशाच्या मध्ये अडकून पडले. त्यांचे जीव मुक्तीसाठी आक्रोश करत रडत होते, पण त्यांना कोणताही मार्ग सापडला नाही. आणि मग ऋषींनी सांगितले की जोपर्यंत स्वर्गातून गंगा पृथ्वीवर उतरून त्यांच्या अवशेषांना स्पर्श करत नाही, तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळणार नाही. प्रिय श्रोत्यांनो, येथूनच स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणाऱ्या तपश्चर्येची कथा सुरू झाली. पण प्रश्न हा होता की गंगेला पृथ्वीवर कोण आणणार? एवढे मोठे कार्य कोण हाती घेणार? आपल्या पूर्वजांना मुक्त करण्याचा संकल्प कोण करणार? आणि मग सूर्यवंशात एका तपस्वी राजाचा जन्म झाला, ज्याचे नाव इतिहासात अजरामर झाले, राजा भागीरथ. आता ही कथा त्या विलक्षण अध्यायात प्रवेश करते, जिथे एका पुत्राचा संकल्प इतका प्रबळ होता की देवांनाही त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. लक्षपूर्वक ऐका. राजा सागरचे 60,000 पुत्र भस्म झाले. त्यांच्या आत्मे मुक्तीच्या प्रतीक्षेत भटकत राहिले आणि काळ लोटत गेला. पिढ्या बदलल्या, राज्ये बदलली, राजे बदलले, पण सूर्यवंशाच्या हृदयात शतकानुशतके एक वेदना धगधगत होती.
ती वेदना होती की त्यांच्या पूर्वजांची अपूर्ण मुक्ती. प्रिय श्रोत्यांनो, राजा भागीरथ जन्मताच ही वेदना हृदयात घेऊन जन्माला आला होता. बालपणापासूनच राजा भागीरथ एका सामान्य बालक नव्हता. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण खोली होती, त्याच्या हृदयात एक विलक्षण करुणा होती आणि त्याच्या हृदयात एक विलक्षण दृढ निश्चय होता. जेव्हा त्याने आपल्या कुळाचा इतिहास ऐकला, जेव्हा त्याला कळले की त्याचे 60,000 पूर्वज अजूनही मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तेव्हा त्याचे हृदय थरथरले. त्याने त्याच क्षणी निश्चय केला की काहीही झाले तरी तो आपल्या पूर्वजांना मुक्ती देईल. प्रिय श्रोत्यांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की केवळ इच्छेने गंगा पृथ्वीवर येऊ शकते का? नाही, त्यासाठी अढळ दृढ निश्चय, प्रचंड तपश्चर्या आणि संपूर्ण समर्पण आवश्यक होते. राजा भागीरथाने आपल्या राज्याचा वैभव, सिंहासन आणि राजवस्त्रांचा त्याग केला आणि तो वनाकडे निघाला. तिथे त्याने एक शांत जागा निवडली, जिथे फक्त झाडांची सळसळ, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि निसर्गाचे निशब्द अस्तित्व होते. तिथूनच एका अशा तपश्चर्येला सुरुवात झाली जिचा नाद स्वर्गापर्यंत पोहोचणार होता. राजा भागीरथाने अनेक वर्ष एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली. त्याने उन्हाची उष्णता सहन केली, पावसात भिजला आणि थंडीने कुडकुडला, पण त्याचा निश्चय अढळ राहिला. दिवस सरले, महिने सरले आणि वर्ष लोटली, पण राजा भागीरथाचे लक्ष एकाच ध्येयावरती केंद्रित होते, गंगा मातेला पृथ्वीवर आणणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवांनी त्याची तपश्चर्या ऐकली असेल का? होय, देवांनी ऐकली आणि अखेरीस एके दिवशी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन स्वतः ब्रह्मदेव प्रकट झाले. संपूर्ण वातावरण प्रकाशाने भरून गेले. आकाशात एक दिव्य सुगंध पसरला आणि ब्रह्मदेवाचा आवाज घुमला, पुत्र भागीरथा, तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. एक वर माग. प्रिय श्रोत्यांनो, कल्पना करा की जेव्हा विश्वाचा निर्माता स्वतः तुमच्या समोर उभा असेल, तेव्हा तुम्ही काय मागाल? धन, राज्य, कीर्ती, दीर्घायुष्य. पण राजा भगीरथाने यापैकी काहीही मागितलं नाही. हात जोडून तो म्हणाला, प्रभू, मला काही नको आहे, फक्त माझ्या पूर्वजांची मुक्ती व्हावी. गंगा माता पृथ्वीवर अवतरावी आणि तिच्या स्पर्शाने माझ्या कुळाचा उद्धार व्हावा. प्रिय श्रोत्यांनो, हीच खरी पितृभक्ती आहे, हीच खरी भक्ती आहे, हाच खरा त्याग आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, पण त्यांनी एक गंभीर सत्य सांगितले. ते म्हणाले, पुत्र भागीरथा, तुझी इच्छा अत्यंत पवित्र आहे, पण गंगेचा वेग इतका प्रचंड आहे की जर ती थेट पृथ्वीवर उतरली तर पृथ्वी तिचा वेग सहन करू शकणार नाही. फक्त एकच देव आहे जो तिचा वेग हाताळू शकतो. प्रिय श्रोत्यांनो, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तो देव कोण होता? ते होते साक्षात महादेव. होय, फक्त भगवान शिवच गंगा मातेला आपल्या जटामध्ये धारण करू शकत होते. आता भागीरथासमोर आणखी एक परीक्षा होती. गंगेला पृथ्वीवर आणणे हे एक आव्हान होते आणि भगवान शिवाला प्रसन्न करणे तर त्याहूनही मोठे आव्हान होते. पण भागीरथ मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. त्याच क्षणी त्याने आणखी एक प्रतिज्ञा केली. तो म्हणाला, माझ्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी मला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागली तरी मी मागे हटणार नाही. प्रिय श्रोतेवर्ग, राजा भागीरथ हिमालयाकडे निघाला, जिथे बर्फाचे थर पसरले होते, जिथे वाऱ्याचा नादही जणू काही घुमत होता, जिथे मौन सुद्धा मंत्राप्रमाणे निनादत होते. तिथे एका निर्जन ठिकाणी राजा भगीरथाने भगवान शिवाची उपासना सुरू केली. त्याने अन्न, झोप आणि विश्रांतीचा त्याग केला आणि एकाच मंत्राचा जप सुरू केला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव. दिवस सरले, रात्री सरल्या, ऋतू बदलले, पण भागीरथाचे लक्ष अबाधित राहिले. प्रिय श्रोत्यांनो, कल्पना करा की आजकाल आपण आपल्या संकल्पाला एका दिवसासाठी सुद्धा चिकटून राहू शकतो का? पण भागीरथ अनेक वर्ष दृढ राहिला. त्याचे शरीर कमजोर झाले, पण त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्याचे डोळे मिटलेले होते, पण त्याचे ध्येय स्पष्ट होते. अखेरीस एक दिवस असा आला जेव्हा संपूर्ण हिमालय शिवाने भरून गेला होता. सर्वत्र एक दिव्य प्रकाश पसरला होता. ढोलाचा नाद हवेत घुमला आणि त्याच क्षणी भगवान शिव प्रकट झाले. एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय जरूर लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. महादेव प्रकट झाल्यानंतर महादेव आपल्या करुणामयी वाणीने म्हणाले, पुत्र भागीरथ, तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. एक वर माग. राजा भागीरथ विनम्रपणे म्हणाला, प्रभू, माझ्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी गंगा मातेला पृथ्वीवर अवतारावेच लागेल, पण तिचा वेग फक्त तुम्हीच नियंत्रित करू शकता. कृपया तिला आपल्या जटामध्ये धारण करा. प्रिय श्रोत्यांनो, भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी भागीरथाकडे पाहिले आणि म्हणाले,
तुझा निश्चय अत्यंत पवित्र आहे. मी गंगेला माझ्या जटामध्ये धारण करीन. पण गोष्ट संपली नव्हती. आता ही कथा एका नवीन रहस्यात स्वतः गंगा मातेच्या एका नवीन परीक्षेत प्रवेश करणार होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गंगा माता पृथ्वीवर यायला लगेच तयार झाली का? लक्षपूर्वक ऐका. जेव्हा ब्रह्मदेवाने गंगा मातेला पृथ्वीवर उतरण्याचा आदेश दिला तेव्हा तिच्या मनात एक विचार आला. तिने विचार केला, मी स्वर्गातील पवित्र प्रवाह आहे. मी देवांच्या चरणांना स्पर्श करते. मी पृथ्वीवर का उतरावे? हा विचार कोणता होता? तर तो होता सूक्ष्म अहंकार. होय, ही कथा आपल्याला हे देखील शिकवते की जेव्हा कोणी खूप महान बनते तेव्हा कधी कधी अहंकार डोकावतो. गंगा मातेने विचार केला, जर मी पृथ्वीवर उतरले तर मी माझ्या शक्तीने सर्व काही वाहून नेईन. पण तिला कल्पना नव्हती की तिला महादेवाचा सामना करावा लागेल. जेव्हा गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर उतरली तेव्हा तिचा वेग इतका प्रचंड होता की आकाश थरथरले, पृथ्वी हादरली आणि देव देखील चिंतेत पडले. गंगा माता गर्जना करत आकाशातून खाली उतरत होती. तिचा वेग समुद्राच्या लाटांपेक्षाही जास्त होता. तिचा आवाज ढगांच्या गडगडापेक्षाही मोठा होता. त्यांना वाटले की ती थेट पृथ्वीवरती उतरेल आणि सर्व काही वाहून येईल. पण मग असे काही घडले की ज्यामुळे संपूर्ण कथेची दिशाच बदलली. भगवान शिव हसले आणि त्यांनी आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि पुढच्या क्षणी संपूर्ण गंगा त्यांच्या जटामध्ये विलीन झाली. जो प्रवाह देवांनाही थांबवता आला नाही तो महादेवाच्या जटामध्ये बांधला गेला. त्याच क्षणी गंगा मातेला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. तिला समजले की शिवाच्या कृपेशिवाय तिचे पृथ्वीवर अवतरण शक्य झाले नसते. आता गंगा शांत झाली. तिचा अहंकार नाहीसा झाला आणि ती विनम्रपणे महादेवाच्या जटामध्ये राहू लागली. आता दुसरा प्रश्न निर्माण झाला, जर गंगा शिवाच्या जटामध्येच राहिली तर ती पृथ्वीवरती कशी येणार? राजा भगीरथाच्या तपश्चर्येचे काय होणार? त्याच्या पूर्वजांची मुक्ती कशी होणार? कथा आता त्या विलक्षण क्षणात प्रवेश करते जेव्हा भगीरथाची प्रार्थना पुन्हा एकदा महादेवाच्या हृदयाला स्पर्श करणार होती आणि जेव्हा महादेव आपल्या जटामधून गंगेला हळूहळू पृथ्वीवर मुक्त करून त्या दिव्य प्रवाहाने संपूर्ण मानवजातीला पवित्र करणार होते. प्रिय श्रोत्यांनो, राजा भागीरथ हात जोडून महादेवापुढे उभा होता. त्याचे डोळे अनेक वर्षांच्या तपश्चर्येच्या तेजाने झगमगत होते आणि त्याच्या हृदयात एकच प्रार्थना होती, प्रभू कृपया माझ्या पूर्वजांना मुक्त करा. भगवान शिव भागीरथाकडे पाहून त्याच्या नम्रतेने प्रसन्न झाले आणि त्यांनी हळुवारपणे त्याच्या जटा हलवल्या. त्याच क्षणी महादेवाच्या जटामधून पाण्याचा एक बारीक, शांत आणि दिव्य प्रवाह बाहेर पडला. प्रिय श्रोत्यांनो, तो काही साधासुद्धा प्रवाह नव्हता. ती स्वतः गंगा माता होती. आता शांत, विनम्र, दयाळू आणि पृथ्वीला पवित्र करण्यास सज्ज अशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली. तसे संपूर्ण वातावरण पवित्र झाले. देवांनी फुलांचा वर्षाव केला, ऋषींनी मंत्रोच्चार केले आणि पृथ्वीने सुटकेचा निश्वास टाकला. आता राजा भागीरथ पुढे चालत होता आणि त्याच्या मागे गंगा माता वाहत होती. ते दृश्य खरोखरच अद्भुत होते. ज्या राजाला स्वतःसाठी काही नको होते पण आपल्या पूर्वजांसाठी हवे होते, त्यांनी स्वर्गाला पृथ्वीवर आणले होते. म्हणूनच आजही अशक्य गोष्टीला भागीरथ प्रयत्न म्हटलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रवास इतका सोपा होता का? नाही, गंगेचा मार्गही अनेक परीक्षांनी भरलेला होता. भगीरथाच्या मागे वाहत असताना गंगा माता महर्षी जनहूंच्या आश्रमाजवळ आले. महर्षी जनहू क्रोधित झाले. आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने त्यांनी संपूर्ण गंगा प्राशन केली. कल्पना करा, ज्या गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भागीरथाने वर्षानुवर्षे तपश्चर्या केली होती ती एका क्षणात नाहीशी झाली होती. राजा भागीरथाचे हृदय तुटले. तो चिंतेने व्याकुळ झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि हात जोडून त्याने महर्षी जनहूंना प्रार्थना केली, हे प्रभू, हा प्रवाह केवळ पाणी नाही, हा माझ्या पूर्वजांच्या मुक्तीचा मार्ग आहे. कृपया त्याला पुन्हा प्रवाहित करा. जेव्हा खऱ्या हृदयाने प्रार्थना केली जाते तेव्हा कठोर हृदय सुद्धा पाघळते. महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला गंगा मातेचे दर्शन घडवले. म्हणूनच गंगा मातेला जान्हवी असे नाव देण्यात आले. आता गंगा पुन्हा भागीरथाच्या मागे वाहू लागली. ती पर्वत, जंगले, शहरे यामधून वाहत गेली आणि अखेरीस त्या ठिकाणी पोहोचली जिथे सागराच्या पुत्रांची राख विसावली होती. आता तो क्षण आला होता, शतकानुशतके प्रतीक्षित असलेला क्षण. गंगा मातेच्या पवित्र पाण्याने त्यांच्या राखेला स्पर्श करताच आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. देवांचे आवाज घुमले. सागराच्या पुत्रांना मुक्ती मिळाली होती. शतकानुशतकांची प्रतीक्षा संपली होती. एका पुत्राचा संकल्प पूर्ण झाला होता.
एका तपस्व्याचे प्रयत्न यशस्वी झाले होते आणि पृथ्वीला गंगा मातेचे दर्शन झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गंगा केवळ सागराच्या पुत्रांना मुक्त करण्यासाठीच आली होती का? नाही, ती संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्यासाठी आली होती. ती आपली पापे धुवून टाकण्यासाठी आली होती. ती आपला अहंकार धुवून टाकण्यासाठी आली होती. ती आपले जीवन पवित्र करण्यासाठी आली होती. म्हणूनच गंगेला केवळ एक नदी नव्हे तर माता म्हटले जाते. राजा सागराचे 60,000 पुत्र कोण होते? शहाणे लोक म्हणतात की ते केवळ व्यक्ती नव्हते, ती प्रतीके होती. आपल्यातील 60,000 विचारांची. होय, दररोज आपल्या मनात हजारो विचार येतात. काही चांगले, काही वाईट, काही शुद्ध, काही अशांत. जेव्हा हे विचार अहंकाराने भरतात तेव्हा तेही राखेत रूपांतरित होतात, जसे सागराचे पुत्र राखेत रूपांतरित झाले. राजा भागीरथ केवळ एक राजा नाही, तो आपल्यातील दृढ निश्चय आहे. तो दृढ निश्चय जो आपल्याला पडल्यावर पुन्हा उभारी देतो, आपण भरकटल्यावर आधार देतो आणि आपल्या पापानंतरही मोक्षाच्या दिशेने चालायला शिकवतो. गंगा माता केवळ हिमालयातून वाहणारी एक नदी नाही, ती ईश्वरी कृपा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने पश्चाताप करते तेव्हा तिच्यातून वाहणारी करुणा म्हणजेच गंगा होय. गंगेचे पाणी शरीर शुद्ध करते, पण गंगेचे स्मरण आत्म्याला शुद्ध करते. म्हणूनच शास्त्रे सांगतात की केवळ हर हर गंगे, हर हर गंगे या नावाचा जप केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खरंच इतकं सोपं आहे का? केवळ नावाचा जप केल्याने इतकं मोठं परिवर्तन शक्य आहे का? होय, जर हे नाव भक्तिभावाने घेतले तर ते शक्य आहे. कारण गंगा केवळ पाणी नाही, ती एक माता आहे आणि माता आपल्या मुलांना कधीही निराश करत नाही. राजा भगीरथाने आपल्याला आणखी एक संदेश दिला आहे. त्याने आपल्याला शिकवले की खरी भक्ती केवळ स्वतःसाठी मागण्यात नसते. खरी भक्ती तेव्हा असते जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो. भगीरथाने स्वतःसाठी कधीही काही मागितलं नाही, त्याने केवळ आपल्या पूर्वजांसाठी मागितले आणि म्हणूनच त्याचे नाव इतिहासात अमर झाले आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.